तर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत सुप्रिया सुळेंनी मोठं विधान केलंय। आपलं आणि आपल्या दादामध्ये विलिनीकरणावर चर्चा झाली होती। आमचं जे बोलणं झालं होतं ते दादांना माहीत होतं। बहीण भावामध्ये बोलणं झालं होतं ते आमच्यात आहे आणि ते वास्तव आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। अनेकांना विलिनीकरणाबाबत बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, मात्र अनेकांना मी बोललेलं आवडत नाही, पण आज काही नेते बोलत नाहीत असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। मी सीमित बोलते जे माझा आणि माझ्या भावाच्या नात्यातलं आहे। मला दादा जे बोलला होता, माझं दादाशी जे बोलणं झालं होतं ते माझ्या आणि माझ्या भावामध्ये आहे। आज माझा भाऊ नाही आहे आणि बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती आहे, पण अनेक वेळा लोकांना आवडत नाही मी हे बोललेलं। पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे माझं पोट किती मोठं आहे आणि आज माझा भाऊच नाही राहिला हो। त्याच्यामुळे आता काय जुनं उगाच कुणाच्याबद्दल काय काढावं। माझ्या भावाचं आणि माझं जे काय बोलणं होतं ते दादाच्या आणि माझ्यामध्ये आहे आणि ते वास्तव आहे आणि ते बऱ्याच लोकांना माहिती आहे। दरम्यान विलिनीकरणावर चर्चा झाली होती, कोण काय बोललं होतं याची माहिती माझ्याकडे आहे। पुढील काही दिवसांमध्ये पत्रकार परिषद घेऊन विलिनीकरणाच्या मुद्द्यावर सविस्तर भूमिका मांडणार असा दावा रोहित पवार यांनी केलाय। बघा, सोमवार मंगळवारी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स होईल त्यातून जे काय आहे, जे घडलं, जी चर्चा झाली, कधी झाली, कुठल्या तारखेला झाली, कसं झालं, काय झालं, कोण काय बोललं, ह्या सगळ्या गोष्टींवर मी सोमवार नाही तर मंगळवारी बोलेन। दरम्यान राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर नेत्यांनी काय भूमिका मांडली आहे बघूया। वहिनी खरं तर 2 दिवस काल परवा दिल्लीला होत्या। देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री या दोघांना त्या भेटलेल्यात। राज्य शासनाच्या वतीनं जे काय कामं किंवा काय जे दादा असताना जे पेंडिंग विषय आहेत त्याच्याशी साधक बाधक वहिनींची चर्चा झालेली आहे। अजून वहिनी आल्यानंतर त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आज या विषयावर तर मी बोलण्यापेक्षा स्वतः वहिनी आणि आमचे वरिष्ठ या बाबतीमध्ये योग्य तो आपल्या सर्वांना बोलतील आणि योग्य तो निर्णय घेतील। त्या बाबतीमध्ये आता वहिनी 2-3 दिवसानंतर झाल्यानंतर प्रत्यक्ष आमची भेट झाल्यानंतर या बाबतीमध्ये नक्की आम्ही चर्चा करू। दादांनी जर कुठल्या चर्चा केल्या असतील तर आम्ही त्यामध्ये शंका आणण्याचं कारण आहे किंवा आम्ही त्या नाकारतही नाही, परंतु आज दादांच्या पश्चात या ज्या काही चर्चा सुरू आहेत यावरती मला असं वाटतं की सुनित्रा वहिनी आता उत्तराधिकारी म्हणून संपूर्ण जबाबदारी सांभाळून काम करतायत। आगामी काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित घ्यायच्यात, करायच्यात, विलीनीकरण करायचं, मर्ज करायच्या, या ज्या काही सातत्यानं चर्चा सुरू आहेत यावर सर्वस्वी अधिकार सुनित्रा वहिनीच घेतील। आता राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत जो चाललेला वाद आहे त्या वादावर आमच्यासारख्याने बोलणं उचित नाहीये की राष्ट्रवादी एक गट म्हणतो की विलिनीकरणाची बोलणी झाली होती, दुसरा गट म्हणतो की विलिनीकरणाची काही बोलणीच झाली नव्हती। आता ज्यांच्या समोर हे सगळं काही प्रकार घडले होते ते अजितदादा आज हयात नाहीत, म्हणून आता नेमकं काय घडलं, त्याचे काय पुरावे आहेत या खोलात जाण्यापेक्षा त्या दोन्ही पक्षाचं एकमेकाशी असलेलं आता तर नातं मला वाटतं आता दूर होत चाललेलं आहे, म्हणून विलीनीकरण होईल अशी शक्यता थोडी तर कमी वाटते। तर आजच्या तारखेला दिवंगत अजित पवार महत्त्वाचा निर्णय घेणार होते। शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी ही माहिती दिली आहे। 12 तारखेला दादा विलिनीकरणाची घोषणा करणार होते असे त्यांनी म्हटलंय। जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर 7-8 तारखेला या विलिनीकरणासंदर्भातली जाहीर वाच्यता केली जाणार होती, पण त्यावेळेला ती तारीख दादांना काहीतरी सोयीची नव्हती वाटतं, कारण दादा काहीतरी दिल्लीला जाणार होते, जयंतरावांना काहीतरी सोयीची नव्हती, म्हणून जयंतरावांचं स्टेटमेंट आपण पाहिलं असेल। आज जर दादा या 12 तारखेला आपल्यामध्ये असते तर या दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं असतं। दुर्दैवाने दादा आज नाहीत आणि हे विलिनीकरण होत नाही ही खंत देखील आमच्या मनामध्ये आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।